कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील. भाग 21. सपनाला भेटून आल्यापासून वासू उदास होता. त्याचं कशात मन लागेना. आपली सूड कहाणी सपनाला सांगून त्याचं मन शांत झालं होतं. सपना ही मोठ्या मनानं बापाच्या खुनाचं दुःख पचवून तिनं प्रेमाला झुकतं माप दिलं होतं. सपना मला आयुष्यभर साथ द्यायला तयार झाली. हे सारं आपल्या घरच्यांना कोणत्या तोंडानं सांगू. आपल्या वैऱ्याच्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. पण आई, आत्या, आजी हे स्वीकारतील का? ज्यानं माझ्या आईचं कुंकू पोचलं, आत्याला निराधार केलं, आजीच्या एकुलत्या एका लेखाला संपवलं, त्याच्या पोरीबरोबर ह्या तिघी सोयरी करतील का? त्या या लग्नाला तयार होतील का? मान्यता देतील का? सपनाच्या बापाचा मी खून करून सूड घेतलाय ही त्या तिघींना कुठं माहितीये. भुजंगच्या पोरीच्या नादाला लागून वासू वैर विसरला, प्रेमात गुरफटला. असंच त्या तिघींना वाटणार. त्यांना हे सारं कसं सांगू? असा वासू विचार जाळ्यात अडकला होता. त्या रात्री या कुशीवरून त्या कुशीवर होत त्यानं रात्र काढली. दुसरा दिवस उगवला. आईनं गाईची धार काढली. आत्यानं अंगण साफ करून रांगोळी टाकली. आजी नुकतीच उठून चहा घेत होती. तरी वासू आज अजून झोपलाच होता. तसं आईनं हाक मारली, अरे वासू, अरे उठ ना बाळा, दिवस वर आला, उठ. आईच्या हाकेनं तो उठला. न बोलता दात घासलं, तोंड धुतलं. आईनं दिलेला चहा घेताना आई म्हणाली, अरे पोरा वासू, अरे पेरणीचे दिवस जवळ आले. सका तात्या आज शेत कुळवायला येणार आहेत. त्यांची भाकरी तेवढी घेऊन जा. आईनं केलेली भाजी भाकरी घेऊन तो शेतावर गेला. सकाळचे 10 वाजत आले होते. वासू शेतावर गेला. भाकरी खायला तात्याला हाक मारली आणि आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसला. तात्यानं आऊत सोडलं. आणलेल्या गवताच्या पेंड्या बैलांपुढं टाकल्या आणि वासू जवळ आला. तरी तात्या त्याच्या जवळ आल्याचं त्याला भान नव्हतं. तो कोणत्या तरी विचारात गर्क झाला होता. वासू जवळ येत वासूला हाक मारताच वासू भानावर आला. अरे वासू, अरे कसला विचार करतो या? अरे पोरा, अरे किती दिवस बापाच्या आठवणीनं व्याकुळ होशील. या झाडाखाली येऊन सारखं आठवणीनं सतावण्या परास ना. हे झाडच तोडू आपण. तसं मगापासून शांत बसलेला वासू म्हणाला, तात्या, अहो झाड तोडून आठवणी संपवता येत नाहीत. तसं माणूस संपवून नाते तोडता येत नाहीत. झाड तोडलं तरी त्यातून नवं अंकुर फुटतात ना. आणि नाती तोडली तरी पुनर्भेटी होतातच ना. असं बोलत घराकडून आणलेली भाकरी तात्याच्या हातात दिली. तात्या भाकरीचा तुकडा मोडत म्हणाला, पोरा, अरे निसर्गाची किमिया आणि नेतीची लिलिया ही कुणाला बी घावली नाही बघ. अरे काळाबरोबर आपण चालायचं, त्याला चिकटून राहायचं नाही. हे बघ पोरा, तुझ्या मनात जे काय चाललंय ते तू स्पष्ट सांग. वासू काहीच बोलना. तसं मगापासून वासूच्या सुराला सुळसुळून बोलणारा, वासूच्या बापाचं प्रेत रात्रीच्या वेळी घरी आणणारा हा तात्या वासूला म्हणाला, हे बघ पोरा, वासू, हवा दिसत नसली तरी जाणवते. पाऊस मातीच्या भेटीनं येणारा सुगंध दिसत नसला ना तरी लपत नसतो पोरा. हे बघ, तसंच प्रेमाचं आहे. मला तू सांग, काल तू बाजारात एका पोरी बरोबर फिरताना दिसलास. बरं असू दे, हे तुझं वयच आहे. पण तुझ्या घरची तुझं लगीन करायचं म्हणत्यात. ती पोर बरी वाटली मला. मग वेळ कशाला घालवतोयस? इतकं सरळ सरळ तात्या बोलतोय म्हटल्यावर वासू चपापला. तात्यानं आपल्याला काल पाहिलंय हे ओळखून तो म्हणाला, म्हणजे तात्या, तुम्ही काल बाजारला गेला होता? तात्या सांगायला लागला, होय
गेलो होतो म्हणून तर तुम्हाला बघितलं. बरं, कुठल्या गावचे र आणि कुणाचे ती पोर? तात्याला आता स्पष्ट सांगितलेलं बरं असं म्हणत वासू सांगायला लागला. तात्या, ती माझ्या कॉलेजमधली मुलगी होती. बोलताना थांबलेल्या वासूला पुन्हा तात्या म्हणाला, अरे वासू, तिला नाव गाव काय हाय का नाही? वासू पुढं सांगायला लागला, तात्या, ते पलीकडच्या रामपूरची मुलगी आहे. पुन्हा तो गप्प झाला. तात्या उत्सुकतेनं विचारायला लागला, पोरा, पलीकडची रामपूरची? बरं, ते पोर कुणाची ते सांग मला. कुणाची पोर सांगताना वासूची जीभ जवळ झाली. कुणाची पोर सांगायला त्याला धारिष्ट होईना, तरी मोठं धाडस करून तो सांगायला लागला, तात्या, त्या भुजंग पाटलाची मुलगी आहे, सपना. हे ऐकताच तात्या तोंडातला भाकरीचा घास न घेता तसाच ठेवून वासून वासूकडे पाहत राहिला आणि ऐकत राहिला. वासूवरची नजर भाकरीकडे आणत तो घास गिळून तात्या विचारायला लागला, काय भुजंग पाटलाशी? अरे तुझ्या बापाचा ज्यानं खून केला त्याच्या पोरीशी तुझं प्रेम जुळलं? हा? तात्याला वासू समजावून सांगायला लागला, हे बघा तात्या, मी हे काय जाणून बुजून प्रेम नाही केलं तात्या, नाही केलं. अहो, ती भुजंग पाटलाची मुलगी जेव्हा कळलं ना, तेव्हा मी सुद्धा चक्रावून गेलोय. पण त्याआधी आमचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. हे ऐकून तात्या एकावर एक प्रश्न विचारत होता आणि वासू उत्तरं देत होता. उत्तरं देत कॉलेज पासून काल बाजारात सपना भेटीत काय निर्णय घेतला इथपर्यंत वासून सारं सारं सांगून टाकलं. तसं तात्या म्हणाला, अरे पोरा, अरे इतकं सारं जुळून आलंय, मग घोडं कुठं आणलं तुझं? एवढ्यात दुपारी वाऱ्याची झुळूक आली. वासूला आता जरा हलकं वाटलं. तो म्हणाला, तात्या, पण हे सगळं घरच्यांना कसं सांगायचं? तात्या भाकरी खाऊन घटाघटा पाणी प्याला आणि म्हणाला, बरं वासू, तू मला एक सांग, तू त्याच पोरीबरोबर लगीन करून घेणार? वासू क्षणाचा अवधी न घेता म्हणाला, होय तात्या, मी त्याच पोरीशी लग्न करणार आहे. टॉवेलला हात पुसत पुन्हा तात्या म्हणाला, बरं, त्या पोरीशी तुझं लगीन लावायला तुझ्या घरच्यांना समजावून सांगतो. मी त्यांना तयार करतो. आता मात्र वासूला नेहमी लढाई जिंकल्याचा आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या वासूच्या घरी आला. तेव्हा वासू उठला नव्हता. तात्यानं हाक मारली, वासू, ए वासू. वासूची आई स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली, तात्या, वासू अजून उठतोय व्हय? तो झोपलाय. तसं तात्यानं संधी साधली आणि म्हणाला, बरं वहिनी, वासूचं या सुटीत लगीन लावू म्हणजे त्याची झोप जाईल. आणि मग बघा कसा लवकर उठतो तो. झाडावरून पिकलं फळ पडावं आणि पडणारं फळ झाडाखाली उभं राहून वर बघणाऱ्यानं झेलावं. अगदी तसंच तात्याचं बोलणं संपतं न संपतं तोच वासूची आई म्हणाली, भाऊजी, बघा ना, तुमच्या पाण्यातली एखादी चांगली पोर असेल तर बघा, करून टाकू त्याचं लगीन. असं बोलता बोलता वासूला हाक मारली आणि तात्याला चहा दिला. चहाचा एक घोट घेऊन तात्या म्हणाला, वहिनी, आहे एक पाहण्यातली आणि पाहुण्यातली चांगली सुंदर मुलगी. तसं गाही गाही वासूची आई म्हणाली, तात्या, कुठल्या गावची, कुणाची पोरगी? तात्या आणखी एक चहाचा घोट घेत म्हणाला, वहिनी, पोरगी सुंदर आहे, चांगली आहे, पण तुम्ही ती पोरगी पसंत करणार नाहीसा. त्यावर वासूची आई, अहो तात्या, आम्हाला काय पसंत करायची? वासूनं पसंत केली की झालं. अहो त्याचा प्रपंच त्यानं गोड मायेनं केला की झालं. आम्हाला काय पाहिजे हो?
शेवटचा चहाचा घोट घेत तात्या म्हणाला, बघा वहिनी, बघा तुम्हीच, वासून पसंत केली की विरोध करायचा नाही, चालेल ना? आजी, आत्या, आई तिघी हे सारं ऐकत होत्या. कुठली आणि कोण पोरगी असेल हीच उत्सुकता तिघींच्या मनात लागून राहिली होती. तिघींची उत्सुकता आता न थांबता तात्या सांगायला लागला, हे बघा वहिनी, आजी आणि आजी, तुम्ही चालल म्हणतासा म्हणून सांगतो. रामपूरच्या भुजंग पाटलाची पोर आहे सपना. भुजंग पाटलाची पोर म्हणताच तिघीही एकदम खवळल्या आणि म्हणाल्या, अहो तात्या, तुम्हाला काय कळतं का नाही व? अहो ज्यानं आमच्या घराची वाट लावली त्याची पोर. अहो त्याचं नावही इथं काढू नका तुम्ही, आणि अजिबात काढू नका. तिघींना शांत करत तात्या समजूत घालत सांगायला लागला, हे बघा वहिनी, मी काही मनाचं नाही सांगत. वासूचं त्या पोरीवर आणि त्या पोरीचं वासूवर प्रेम आहे. तशा तिघी वासूकडे वळल्या. जरा रागातच आई विचारायला लागली, अरे पोरा वासू, आम्ही ऐकतोय ते खरं आहे का र? आ? वासू गप्प झाला, नुसतं भुईकडे बघायला लागला. अशा वेळी मौन हे खूप काही सांगून जातं. काय ते तिघी माऊलींनी ओळखलं. वासूची आई रागिणीचा अवतार धारण करून म्हणाली, अरे वासू, अरे तुला प्रेम कराया दुसऱ्या पोरी नव्हत्या का र? अरे त्या वैऱ्याची पोर तुला गाठ पडली होय र? इसरलास वय? अरे तुझ्या बापाला ज्यानं मारलं, तुझ्या आत्याला कायमचं दूर सारलं, त्याच घरची पोर तुला आवडली वय र? आ? वासू काहीच बोलला नाही. वाघिणीसारख्या तिघी खवळल्या होत्या. थोडं शांत झाल्यावर तात्यानं वासूच्या कॉलेजपासून भुजंग पाटलाचा खून करून त्याच्या पोरीला हे सारं सत्य सांगण्यापर्यंत आणि लग्नास दोघं राजी झाल्यापर्यंत सगळं तात्यानं सांगून टाकलं. तसं हे सारं ऐकून तिघी जायबंद केलेल्या वाघिणीसारख्या गप्प गप्प झाल्या. वासूच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून नाईलाजास्तव आई म्हणाली, तात्या, त्याच्याच मनात ती भरली असल तर आम्ही अडवून किती अडवणार? होऊ दे त्याच्या मनासारखं. तो सुखी तर आम्ही सुखी. पण हे लगीन कसं जुळवायचं ते तुमचं तुम्हीच बघा. आता मात्र 100% एका बाजूनं वासूच्या लग्नाला संमती मिळाली होती. तात्या मनात म्हणाला, लग्न जुळवणं हे पुण्याचं काम असतंय. 2 जीव एकत्र आणणं हे काम साऱ्यांच्याच हातून होत नसतंय. एखाद्याचं भलं होत असेल तर का करू नये? लग्नाच्या गाठी ह्या ठरलेल्या असतात. लग्न ठरवणारा हा नाममात्र असतोय. अशा विचाराने खुश होऊन तात्या पुढील कामाला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तात्या रामपूर गावी सपनाच्या घरी गेला. वेळ सकाळी 10ची होती. पेरणीसाठी शेती तयार करायची. सगळीकडे एकच धांदल उडाली होती. तात्यानं सपनाच्या घरातील साऱ्यांना आपली ओळख, नाव गाव सांगितलं. त्याने दिलेला चहा प्याला आणि सरळ विषयाला हात घातला. सपनाच्या आईला म्हणाला, आओ, तुमच्या पोरीसाठी एक चांगलं स्थळ आहे, विचारावं म्हणून आलोया. तसं डोळ्यातून 4 टिपं टाकत सपनाची आई म्हणाली, अहो दादा, ते जाऊन वरी झालं, काय करावं तेच कळना. पण द्याचा माल म्हटल्यावर घरी ठेवून तरी काय करायचंय? बरं, कुठल्या गावचं पोरग आहे, काय करत या? सपनाची आई, काकू, तिची भावंड हे सारं ऐकतच होती. सपना तर शांतपणे जीव मुठीत धरून सारं ऐकत होती. तात्या बोलताना सपनाचं मन थाऱ्यावर नव्हतं. तात्या सांगायला लागला, पोरग आमच्याच गावचं आहे, मिलिटरीत आहे. पोरग मोठ्या गुणाचं आहे, निर्व्यसनी आहे. लगेच सपनाची आई म्हणाली, तुमच्या गावात नको र दादा, त्या गावात सोयरीक नक. एक सोयरीक झाली ती काय पल्ल्याला गेली नाही, नको नको. हे ऐकून तात्या समजूत घालत सांगायला लागला, आऊ, हे बघा, ज्याचं त्याचं नशीब असतंय. एकच गोष्ट धरून बसायची नसते.
पोरीचं भलं होईल म्हणून तुमच्या दारात आलोया. तुमची पोर गुणाची आहे, सुंदर बी आहे. या वर्षी तिला देणार असं कळालं म्हणून विचारायला आलोया. तात्याचं बोलणं सपनाच्या आईला पटत होतं. ऐकता ऐकता तिच्या मनाची तयारी होत होती. तसं सपनाची आई म्हणाली, बरं दादा, तुम्ही म्हणतासा तर काय हरकत नाही, पर तो पोरगा कुणाचा आहे? तात्यानं एक श्वास घेऊन सोडला आणि मोठ्या धाडसानं सांगायला लागला, हाय, आमच्याच गावच्या पैलवान मारुती पाटलाचं पोरग वासू. ध्यानी नाही मणी नाही हे पाहुणं वासूसाठी आपल्याला विचारायला आपल्या घरी आल्या. हे ऐकून सपना तर पिकून फुटल्या डाळिंबावाणी लाली लाल झाली, तर पिकून गळणाऱ्या पानावाणी सपनाची आई आणि चुलती नाराज झाल्या. ऐकून माहीत होतं वासू हा पोरगा हुशार आहे, कर्तबगार आहे, मिलिटरीत भरती झालाय. पण जुनी सोयरीक नव्यानं करायला त्यांचं मन धसेना. पडलेल्या चेहऱ्यानं सपनाची आई म्हणाली, अहो दादा, अहो त्या घराची आमची जुनी सोयरीक टिकली नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि तिथं आमची पोर देऊन तिथं काय पोरीला सुख मिळायचं नाही. आम्हाला त्या घरात आमची पोर द्यायला जमणार नाही. तुम्ही राग मानू नकासा, नको आमची पोरगी तिथं. मोठ्या कष्टानं मातीत पिकांची पाती वाढवणाऱ्या तात्याला शांत डोक्यानं नाती कशी जोडावी आणि टिकवावी याची कला आणि कसब चांगलंच अवगत होतं. सपनाच्या आईचं म्हणणं शांतपणे ऐकून तात्या शांतपणे सांगायला लागला, हे बघा हो, राग कशा पाय मानू? तुमच्या मनात नसल तर सक्ती कशाला करायची? तो काय एक दिवसाचा खेळ आहे? हा त्या दोन जीवांचा आयुष्याचा प्रश्न आहे. पण हे बघा हो, सांगितल्याशिवाय राहत नाही. ते तुम्हाच कवा तरी कळणारच आहे म्हणून सांगतोय. तुम्ही ऐकून तर घ्याल का? मोठ्या उत्सुकतेनं सपनाची आई म्हणाली, अहो सांगा की दादा, ऐकायला काय पैसे पडते ते होय? पाहुणा काय सांगतोय हे ऐकायला साऱ्यांचं कान आतुरलं होतं. एक वेळ तात्यानं साऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि सांगायला लागला, हे बघा हो, तुमच्या पोरीवर म्हणजे सपनावर त्या वासूचं प्रेम चढलंय आणि तुमच्या सपनाचं वासूवर प्रेम आहे. तुमची जुनी भांडणं वैर हे आता तुम्ही सारं सोडून द्या आणि कोणती शंका कुशंका काही मनात न ठेवता त्यांचं लगीन लावून द्या. हे ऐकून ऐकणाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसं सपनाची आई सपनाकडे बघत विचारायला लागली, अगं ए पोरे, ए सपना, अगं ऐकते ते काय खरं आहे का ग? आ? सपनाची आई विचारत होती आणि सपना मात्र जमिनीकडे बघत पायांच्या अंगठ्याच्या नखानं जमीन कोरत होती. गप्प सपनाच्या मनातील होकार ओळखून आई हताश होऊन म्हणाली, अगं पोरे, अगं शिकायला बाहेर ठेवलं तुला आणि तिकडेच आमच्या परस्पर ठरवून मोकळी झालीच वय ग. तर काय बोलायचं? तात्याकडे बघत सपनाची आई भावनिक होऊन म्हणाली, हे बघा दादा, आम्ही त्याच्या पोरीला म्हणजे अंजेला सासरी आणलं नाही. आमच्या माणसांची आणि वासूच्या बापाची बाचाबाची झालेली आणि याचा राग आमची सपना जर त्यांच्या घरी दिली तर तो राग तिच्यावर काढणार तर नाहीत नव? दादा, ही सोयरीक ती मान्य करतील का हो? या सगळ्याचा विचार करून कसं करायचं बघा तुम्ही. पोरांच्या मनाविरुद्ध आम्ही तर नाही जाणार, पण याचा अर्थ मोठ्या खुशीनं पोरगी तिथं देतोय असाही त्याचा अर्थ नाही. सपनाची आई तापल्या ताव्यामध्ये भासणाऱ्या लाह्यावानी तडतड बोलत होती, पण आईच्या मायेपोटी आणि भीतीपोटी बोलत होती. खरंच जन्मदात्या आईलाच आपल्या पोरीची काळजी असते. मारुतीचा खून कोणी केला, भुजंगाचा खून कोणी केला, हे वैर नक्की काय होतं याची सपनाच्या आईला आणि चुलतीला तीळ मात्र कल्पना कधीच नव्हती आणि आजही नाही. सपनाच्या आईचं बोलणं ऐकून तात्या म्हणाला, हे बघा हो, तुमची पोर त्या घरी नक्की सुखी होईल. वासू सपनाचं एकमेकांवर प्रेम आहे.
तो तिला राजाच्या राणीवाणी सुखात ठेवेल. आणि हे बघा, वासूच्या घरी त्या तिघी माऊलींना वासू आणि सपना एकमेकांना चांगले ओळखतात. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. हे सारं मी सांगितले ना. आणि त्यांनीच तर सपनासाठी मागणी घालायला मला पाठवलं इथं. तवा या लग्नाला होकार आहे तुमचा, असं कळवू का? सपनाच्या घरातील बायका हे सारं ऐकून विचारातच पडल्या. सपना, सपनाची आई आणि चुलती तिघी जणी घरात गेल्या आणि काही मिनिटांनी चर्चा करून घरातून बाहेरच्या खोलीत पुन्हा आल्या. डोळ्यात पाणी आणत सपनाची आई म्हणाली, दादा, या लग्नाला आमचा होकार आहे. सपनाला त्याच घरात नांदायला जायचंय आणि हेच तिच्या नशिबात असेल तर आम्ही तर कोण रोखणार आहोत? पुढं पाठी माहेरे तिच्या तक्रारी नाही आल्या म्हणजे झालं, एवढीच आमची अपेक्षा. समजुतीच्या सुरात तात्या म्हणाला, हे बघा आहो, त्याची काही काळजी करू नका तुम्ही. सारा भार देवावर सोडायचा बस. सगळ्यांना हात जोडून निघताना तात्या म्हणाला, हे बघा आहो, वासूची 20 दिवस सुट्टी उरली. त्याला रीतसर मुलगी पाहायला उद्याच मी पाठवतोय. म्हणजे तुम्हालाही नवऱ्या मुलाला नजरे घालून घालता येईल. असं म्हणून तात्यानं निरोप घेतला. घरापासून दूर जाणाऱ्या तात्याकडे पाहताना सपनासाठी कुणाच्याही ध्यानी मणी नसताना तात्या मागणं घेऊन आले आणि जवळ हे लग्न पक्कच करून गेले. हे सपनाच्या आईला स्वप्नातच घडतंय असं वाटायला लागलं. स्वप्नातच घडतंय असं वाटायला लागलं. कादंबरी सोडाग्नी, लेखक कल्लापाय ज्योतिबा पाटील, भाग 22 शेवटचा. वैशाख महिन्यात लाल गुलमोहर बहरला होता तर पिवळा बाहवा फुलला होता. काळीभोर तापलेली शेती पेरणीला सज्ज झाली होती. बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज घेत शेतात कोण धुळवा पेरणी करणार होतं, तर कोण शेतीची मशागत करत होतं, तर कोणी पावसाची वाट पाहत होतं. तर वासूच्या घरचे सपनाला पाहायला येणार म्हणून सपनाच्या घरचे पाहुण्यांच्या आणि वासूची वाट पाहत होते. दिस माथ्यावर येण्यापूर्वी पाहुणे सपनाच्या घरी आले. पेदार शरीराचा, रुबाबदार चालीचा, गोरापान कांतीचा देखणा वासू गावातून येताना साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होता. हे पाहुणे कोणत्या गल्लीत जातात याचा जो तो लांबून पाहत होता. प्रत्येक जण आपला आपला अंदाज बांधत होता. सपनाच्या गल्लीत येताच हे पाहुणे बहुतेक सपनालाच बघायला आलेत हे ओळखून उन्हाचं घरात असणारे घरातून बाहेर येत होते. तर काही जण घरातून हे कोण पाहुणं म्हणून डोकावून पाहत होते. वासू या गावामध्ये गेल्या वर्षी आला होता, पण रात्रीच्या वेळी आला होता. सपनाच्या घरी आला होता, पण घराच्या मागच्या बाजून आला होता. पण आज वासू गाव गल्ली माणसं न्याहाळत आपल्या माणसांसोबत सपनाच्या घरी आला. तसं आलेल्या पाहुण्यांना वासूला पाण्याचं तांबे हातात दिलं. भर उन्हाचं थंडगार पाणी पायावर घेताच त्याला गार वाटलं. हात पाय पुसून सारे घरात आले. पाहुण्यांना लिंबू पाणी दिलं. इकडचं तिकडचं बोलता बोलता रीतिरिवाजाप्रमाणे सपनानं पाहुण्यांना वासूला पोहे आणून दिलं, चहा दिला. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांनी सपनाला 2-4 जुजबी प्रश्न विचारलं. सपनानं खाली मान घालून साऱ्यांसमोर साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली. सपनाला काय विचारायची तशी गरजच नव्हती. सपना वासूला, वासू सपनाला पसंतच होती. हे लग्न कवाच निश्चित झालं होतं. काही देण्या घेण्याचं एकमेकांच्या संमतीनं बोलणं झालं आणि सपनाच्या ओठीत आणलेली केळी घातली. सपना साऱ्यांच्या पाया पडली आणि घरात निघून गेली. त्यानंतर वासूसह पाहुण्यांनी निरोप घेतला. काही दिवसानं लग्नाची तयारी ठरली. बघता बघता दोन्हीकडचा बाजार झाला. लग्नाची तयारी झाली. लग्नाचा दिवस उजाडला. या लग्नाला वासूची आई, आत्या आईची आणि आईची या तिघीही आल्या नाहीत. वासू नवरदेव लग्न मंडपात आला. सपना नवरीला मंडपात आणलं गेलं. भटजीनं अंतरपाठ धरला. मंगलाष्टका झाल्या आणि उपस्थित पाहुणं गावकरी यांनी अक्षतांचा वर्षाव केला. सनई वाद्य वाजली. फटाक्यांचं बार झालं. जेवणाच्या पंक्ती बसल्या. लग्न सोहळा पार पडला.
दोन प्रेमिक एकत्र आले, दोन मन एकत्र आली, एकमेकांपासून दूर झालेली दोन घरं जवळ आली, निव्वळ प्रेमानं दुरावलेली नाती नव्यानं जवळ आली. आज दोन घरचं वैर संपुष्टात आलं. आज खऱ्या अर्थानं वैरावर प्रेमानं विजय मिळवला होता. जुनी सोयरीक नव्यानं पल्लवित झाली. खरंच लग्नाची ही रेशीम गाठ ही नशीब गाठच असते. दुपार टळून दिवस मावळतीकडे कल्ला, तसं सपना वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडत होती. ती वडीलधारी माणसं सपनाला भरभरून आशीर्वाद देत होती. गल्लीतल्या शेजारच्या आयाबायांची गळाभेट घेता घेता शेवटी पुन्हा एकदा सपनानं आई चुलतीची गळाभेट घेतली. तेव्हा सायंकाळी साऱ्यांच्या डोळ्यात महापूर आला. डोळ्यातील अश्रूंना पुसत पुसत सपना वासू बरोबर चालत होती. वासूच्या पावलावर पाऊल टाकत होती. त्याला जीवनभराची साथ देण्यासाठी त्याच्या मागोमाग चालत होती. नवरदेव वासू आणि नवरी सपनाला सजवलेल्या बैलगाडीत टाकलेल्या लाकडी फळीवर बसवलं गेलं. बैलगाडी गल्लीतून पुढं पुढं सरकत होती, तर बैलगाडी पुढं बँडवाले बँड वाजवत पुढं पुढं सरकत होते. सपनाची पाठवणी करताना सपनाच्या मैत्रिणी, आई चुलती भावंड, शेजारच्या आयाबाया अश्रूभऱ्या नयनाने हात उंचावून सपनाला निरोप देत होत्या. तर लग्न मंडपातून जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा हे गाणं लाऊडस्पीकरवरून साऱ्यांना ऐकवताना सपनाची पाठवणी करणाऱ्यांचं मन हिलावून जात होतं, तर डोळं ओसंडून वाहत होतं. गावातील पुरुष माणसं मात्र हा लग्न सोहळा जुनी सोयरीक नव्यानं जुळलेली पाहून एकच म्हणत होते, वाह, या पोरीनं भारी काम केलं बघा, वैर संपवून नातं जोडलं. आणि या लग्नात घडलेल्या साऱ्या घटनांचा साक्षीदार तात्या मात्र पुटपुटला. हा, आज सुडाची आग प्रेमानं विझली, सुडाची आग प्रेमानं विझली. खरंच आज वैरी संपलं होतं, प्रेम फुलणार होतं. सुडाची आग प्रेमानं विझली होती, तर मावळतीचा सूर्य विजत चाललेल्या आगीसारखा शांत शीतल होत जाताना जणू तो वासू सपनाला लांबलेल्या हाताने आशीर्वाद देत निरोप घेत होता. आशीर्वाद देत निरोप घेत होता. निरोप घेत होता. निरोप घेत होता.